दिवसापासून चाऱ्यावर येतो आणि त्याच्यामध्ये मग तसे पिल्लं बनतात. ते आता 2.25 महिन्याचं होईल. ते का? हो, ते नर मादी. 2.5 महिने हो, 2.25 महिन्याची होतील आता ती. आणि मग 2 महिने म्हणजे काय झालं ते दोन एकाच आहेत ना? एकाच आईची. ती काय त्याची आई ती आहे. ती आहे ना? हा, केसवाली आई. दानवले साहेबांना दिली ती. हा, दानवले साहेबांकडे जो नर आहे ना त्याची आई आहे ती. हो, तिचंच पिल्लू. आणि तिला नरच होतात. फर्स्ट टाइम ही फिमेल झाली. एकच फिमेल झाली. हा, नरच होतात. मस्त आहे. मेल सगळं टॉप येतो. नाही, तिला जे एवढं नर होतात ना सगळं ते top एकदम टॉप मध्ये. ज्यांच्याकडे दिलं ते मी तिचं नर दिलं ते, पण एवढं अग्रेसिव्ह ना, 1-2 वेत काढले की तो माणूस कंटाळतो त्यांना. ते मारामारीच करतात. आता काय तुमचा भाग वेगळा नाही, आमचा भाग वेगळा नाही. बरोबर आहे ना. सेम क्लायमेट. टेक्निकल नाही ना का आपण नाही गेलो तशी हा ती ॲटो येते. ते ॲटो येते. बाकी सगळं एकदम आणि लिमिटेड आहेत ना म्हणल्यावर काही वाटत नाही. काही बादल्या भरून ठेवल्या की 2 नाही बादल्या अजून हे एक्सटेन्शन व्हायचं आहे ना. तिकडे वाढवणार लय भारी पाहिजे असं आहे. हे आम्ही कसं पहिल्यांदा मी कर्नाटक मध्ये बघितलेलं आहे. म्हणजे तिकडे मी फिरायला जायचो. त्याच्यानुसार हे आपण इकडे डेव्हलप केलं होतं. किती वर्षापूर्वी चालू केले? हे पहिल्या लॉकडाऊनला झाले. 2020 ला. त्याच्या अगोदर 1-1.5 वर्ष ही प्राणी घेतलेली होती मी. आपली भाषा मोकळी झाली. मित्राकडे होती तर सांभाळायला. मी जॉबला होतो आणि ही मित्राकडे सांभाळायला होती तर. आणि तेव्हा रानातनं सोडायचो. आणि तो मी येपर्यंत ही 50 झाली होती तर. मग काय तर मग ही तर कटिंगच, बरोबर. पर्यायच नाही. पर्याय नाही. मग कटिंग करून विकली तर काही सांभाळायला दिली तर नंतर मग 5-6 ठेवली तर. आणि मग 5-6 बंदिस्त हे सर्व करत नेलं. मग सेम आपली फॅमिली. त्याच्यामुळे जॉब सोडला का? जॉब सुट्टीमुळे गेले? नाही मी जॉब सोडला. स्वतः राजीनामा देऊन आलो. आणि ह्याच्यामध्ये नक्की आहेच. आमचं कसं आहे, पहिल्यापासूनच व्यवसाय आहे. शेळ्यांचं मॅनेजमेंट. पिढी जाते त्यामुळे त्यांना आमचं नाही ना तसं. आमचं काय म्हणजे बेसिकच नाही की जनावरांचं काय. त्यांचं पिढी जाते त्यामुळे काय हां, मग नंतर असं बघितल्यावर पप्पाला नाही भाऊ काय रे. ते आता कसं माहिती का, हां, ज्या लोकांची मेजाच्या पिढीत लोक ते तेवढं विचार करणार. लय विचार करत नाहीत मोठा. असं करू तसं करू. आम्हाला इथं त्रास होता म्हणून आम्ही विचार केलं तर. आमच्याकडे पण त्रास आहे ना आता. आजपर्यंत आम्ही काय म्हणायचो, आपला भाग वेगळा आहे नाही का. हा आम्हाला असं वाटायचं आम्ही सगळ्यांपेक्षा जास्त पाऊस आपल्याकडे लय जास्त हे ते एवढं क्वालिटी नाही का होणारच नाही आपल्याकडे, कधीच होऊ शकत नाही. मोठा आम्हाला तो ते म्हणले आमचं व्हायला काय आमच्यापेक्षा तर पाऊस नसणार. कमी जास्त. नाही लगेच समजतंय ना आमच्यापेक्षा कमी. तुमच्याकडे इंद्रायणी भात येतं पण आमच्याकडे जर पारंपरिक भात नाही लावलं तर काहीच येत नाही. हा म्हणजे हाय उजून तेच. जातं. इंद्रायणी पण आहे. सूर्यप्रकाशच येत नाही आमच्याकडे. लय पाऊस. नाही धुकं असतं. हा ना. पाऊस नसला ना तर धुकं धुकेच कायम असणार. दिसणारच नाही तुम्हाला. हे पॅक करत असताना पाऊस. नाही असंच आहे आहे, असंच. तसंच शेड. फक्त तो कागद का लावला इथनं त्यांना घर दिसतं हा माणसं येतात आता सारखे दिसतात म्हणून त्याला ते कागद लावलाय. बाकी आहे असंच शेड. काय नाही शेडला. बिबट्याची लय भीती. बिबट्या येतो इथं. आम्हाला काय वाटायचं माहितीये का, आम्ही जास्त पावसात राहतोय का काय. पावसात क्लायमेट आपलं वेगळं आहे. हा आम्ही काय म्हणायचं आता कसं आमच्या इथून गेलं की शिंदेवाडी शिरवळ हा सगळा ड्राय एरिया म्हणजे नाही का, सगळं शिंदेवाडी शिरवळ फलटण निमकर आम्हाला हा. किती 50 किलोमीटर वरती. आम्हाला असं वाटतं ड्राय एरिया शिवाय ती शेळी पालन मेंढी पालन होणारच नाही. मी हा पण शेळ्या आणल्या 5 इटावाच्या 2 इटावाच्या. एक आणल्या आफ्रिकन बोर आणि 2 आणले सानियर नाही का 2 हा 2 महिने 5 मेले. दवाखाने करून मी एवढं. नाही ते काय होतं, आपलं क्लायमेट बेकार आहे हा आणि त्या लोकांचं क्लायमेटचा आपण अंदाज घेतो आणि त्याच्यातनं आणतो. आणि सावंत खालटा आणि तो सांगताना पण तिकडचा माणूस काय सांगतो की त्याच्यानुसार सांगतो. हो. पण आपल्याकडे इकडे उलटच होतं ना त्याचं. पण दिसतं शेळ्या. हम्म? आपण आणून चरायला रानात चरा डोंगरा त्यांना चरा त्यांना हा हा ना नाही ना सर होत त्यांना तेव्हा. नाही सण नाही आणि त्यांना थंडी सहन होत नाही नाही आपली. होत. आता माडग्याळ जरी आणलं ना आमच्याकडे तरी तिला थंडी सहन होत नाही. बरोबर. ते नागेश्वर नाही येत ना. हम्म. कुठं बी मॅच होणार. कुठेही मॅच होते काय त्रास नाही. बाळातून येतो याला घे बोल त्याला म्हणाव चल राणा. ते येतो बघ. त्याचं नाव काय माहिती का पहिल्या राणा. राणा राणा आहे त्याला म्हणलं ना राणा चल तुझ्या की येतो. तुझ्या बेबीचं काय नाव आहे सांग. आपल्याकडे नाव काय आहे तुझं छोटे पिल्लूचं. भारत. आपली तू घरी खेळायचं ती राणी.
राणी कशी उडी मारत आहे? आणि आम्ही घेताना मेल हे लहान घेतो, म्हणजे शो चालू आहे तर दुसरा एक घेतो आणि त्याला इथं डेव्हलप करतो. हा आपल्या ह्याच्यानुसार develop आपल्या ह्याच्यानुसार बनवतो आणि मग ते असं बनतं. नाही पण तुम्ही ज्यावेळी चालू केले लॉकडाऊनला पहिल्या हां त्यावेळेस काय होतं, जास्त लोक येत नव्हती येत नाही का शेतात हां मेंढी पालन किंवा काय. नाही ह्या क्षेत्रामध्ये आपण लय मागे, हा बरोबर. पण कर्नाटक तमिळमध्ये जावं आपल्यापेक्षा कितीतरी पटी. नारीस्वर्ण म्हणजे तिकडे नॉर्मल मेंढी, आपल्यासारखे गावरान गावरान. गावरान. आपल्याकडेच फक्त लोकांना कळलं नाही. आम्ही काय केलं, युट्यूबला शेळीपालन चांगलं आहे ना, त्यांनी लाखाच्या गोष्टी सांगितल्या, मग आम्ही तिकडे जाणार आहे. हे सांगितलं नाही कोणी. हा पण हे तिकडे जर बघितलं ना, कारण कसं आता आपण घेताना काय घेतो आम्ही पण किती घेतले होते, 7 मेंढ्या घेतल्या होत्या पिल्ल, 3 महिन्याची पिल्ल. त्यावेळेस आपण 20,000 रुपयाने घेतली होती. मग आम्ही पण 5 घेतली होती 15-15 हा तेव्हा. पिल्लं बारकी घेतली का? हो लहान पिल्ल लहान पिल्ल. लहान पिल्ल. कुठं आणली होती? ही बापू केसकरकडून आणलेली. हा तरी आपण पण 7 घेतल्या होत्या, हा. त्याच्यातली एक फेल गेली. 6 पासून आता गेली 47 वर. नाही माझ्याकडे फेल नाही गेली. मी फेल फेब्रुवारी म्हणजे काय झालं ते लागडच नाही झाली, हा ते देऊन टाकले आपण. आम्ही काय केलं, फेब्रुवारीच्या एंडिंगला हे आणलं होतं इथं, हा का खाली? आणि त्यामुळं उन्हाचं क्लायमेट त्यांनी सहन झालं कोपऱ्यावर नको. आणि नंतर मग त्यांना काही प्रॉब्लेम नाही काय नाही. आणि पाऊस पण असे भिजून काढला, हा. काही त्रास नाही काय नाही. डिसेंबर जानेवारी म्हणजे मेंटेन वातावरण जानेवारी फेब्रुवारी. नाही काहीच नाही त्यांना. नंतर चाऱ्याचं जसं नियोजन बनवलंय ना, हा. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहेत. दुसरी बॅच सक्सेसफुलची एवढ्या वर्षामध्ये दुसरी बॅच. तेवढ्या वर्ष त्यांना आत्ताशी ती बॅच सक्सेस झाली. हा म्हणजे ह्याच्या अगोदरची 4-5 एक वर्ष गेली हो हो. शिकण्यात गेले. शिकण्यातच गेले. हॅलो पळू नको. नाही त्याला नाही. हॅलो हे सर्व शिकण्यामध्ये आपल्याला 3-4 वर्ष गेली. इथं आवाजच येणार नाही फोनला तुमच्या. रेंजच नाही. हां आणि नंतर मग काय की काय करायचं तर ह्यांचं चाऱ्यावरती फोकस जास्त करायचा. मग त्याच्यानुसार आम्ही चाऱ्यावरचा फोकस केला आणि मग नंतर हळूहळू पिल्लं बदली झाली आणि पिल्लं बदलली तर की मग मागच्या वेळची थोडीशी चांगली झाली तर ह्यावेळी अजून चांगली झाली तर आता म्हणलं एक काम करू, ह्याला पहिला बंद करू आणि ह्याच्यापेक्षा अजून चांगली करू. असं नियोजन करू. हळूहळू स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप. मग ते तशा पद्धतीनं नियोजन करत नाही. आणि ह्या इकडे एखादी मादी आणली ना की हा लगेच क्रॉसिंग करतं, त्याचं काही टेन्शन नसतं. टेन्शन नाही. ह्यो बंदच असतो ना, त्यामुळं ते त्यामुळे जुळतं. नर कधीच खुला सोडायचा नाही. आणि बांधून जरी ठेवला ना तरी प्रॉब्लेम होतो. बांधायचा नाही, बांधला की लय टकरा मारतो. मग असा मोकळा पाहिजे त्याला. एकदम मोकळा असेल ना म्हणजे तो टकरा मारत नाही किंवा कुणाला धडका मारत नाही, काय नाही. बांधून का होतं? चिडचिड होती ना मग. हो ते ॲग्रेसिव्ह जास्त होतो ना, असा होतो. नाही पण असं सोशल मीडिया युट्यूबला बघण्यात किंवा काय पण असं समोर अनुभव घेण्यात फरक आहे. हा ना. आपण काय ऐकतो फक्त ते खाण्याचं नाही का. आणि ते युट्यूबला कसं होतं 8 मिनिटात किती सांगून सांगणार, हा प्रॉब्लेम येतो ना. आणि कसं होतं सांगण्यात आणि बघण्यात, कानाने ऐकण्यात आणि डोळ्याने बघण्यात फरक आहे. फरक. पहिली लोक तेच सांगायचे ना. बघितलं असं वाटतं की बरोबर. आता आपल्या शाळेत कमीत कमी सांगत नाही, मग रोजचं रनिंग समजा 10 किलोमीटर. शेळ्यांचं हो. मग ते कसं त्यांच्या अंगी लागायचं काय. तरी पण ती पिल्लं म्हणजे एक 4 महिन्यात 10-15 किलो फिरून येऊ नका. आणि शेळ्यांचं कसं होतं चारायला लय लागतो. 4 लागतो. चारा जास्त. चालत आणि खात, चालत आणि खात. शेणाचं शेजारी पाहिजे. विषय, आता एक गाय असते ना गाय, दूध बघतो आपण, दूध व्यवसाय. त्या गायच्या ताऱ्यात कशा 4 मेंढ्या आवडतात. हो एका गायच्या ह्या 4-5 आरामशीर जातात. 5 नाही जास्त जगायला. जास्त हम्म. शेळ्यापेक्षा जास्त गावतात. अरे एका गायला 40 किलो खाद्य लागते. हो एका मेंढीला जर 4 किलो धरलं तर 4 8 म्हणजे 40. हो ह्या आमच्या 8 2च मेंढ्या किलो. आरामशीर निघायला पाहिजे. ह्यांना आम्ही 2 किलो सकाळचं आणि 2 किलो संध्याकाळचं. ह्याच्यावर चारा नाही खुराक नाही म्हणजे काय. एक गाय जर सांभाळल्यापेक्षा 8 मेंढ्या सांभाळल्या बऱ्या. हो 8 म्हणण्यापेक्षा कशा बी नाही का 5 पकडायचं. 5 कशा पण 5 4 गायी सांभाळण्यापेक्षा 20 मेंढ्या सांभाळायला चांगलं किती नाही. बी चांगलं हम्म. आणि मग असला एखादा असला दूध काढायचे का तुम्हाला काय 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 नाही. काय करायचं दाढ काढायचे. आणि अशी जर जनावरं होत असतील आता जी पिल्लं येतं तशी नाही मेल बरोबर शोच तुमच्या शेडची जे काय करणार छान आहे सगळी तिचे. बरोबर. शेडचे शे जेवढं खतरनाक तेवढं शेडची पिल्लं खतरनाक. शो जेवढा कमी तेवढी पिल्लं कमी. नाही बरोबर शेळ्यांचं पण त्याची हम्म. जेवढा मेल चांगला तेवढंच. हा आता तुम्हाला शेळ्यांचा अनुभव आहे त्याच्यामुळं ते. पण आम्हाला कळायला लेट झालं कारण काय झालं आपल्याला सांगायला तसं कोण नव्हतं ना, असं झालं.
बाहेर पडल्याशिवाय बी ते- हो मग तेच होतं. नंतर आम्ही वैयक्तिकच प्रयोग करत नेले, आम्ही वैयक्तिकच फोकस केले आणि त्याच्यानंतर मग ह्या नुकसान काय सगळ्या होत नाही ना मर्जर वगैरे काय असं? काय नाही. आता ही ह्या बॅचचं तर पावसाळ्यातच सर्व पिल्लं आली होती, तर म्हणजे दिपावळीपासनं एक पिल्लं फक्त आम्ही खाली म्हणजे खाली अंगणात नेल्यामुळे ती आमच्याकडे जळू असती, ती चिकटली नाळाला आणि त्याचं इन्फेक्शन झालं, नाही तर एक पण पिल्लं मेलं नाही. 3 पिल्लं जगलीत. तर आपली यावर्षी किती पिल्ले गेली? म्हैसात मेली यावेळेस. पण ते खाली असल्यामुळे मरते ना. आपली बी 8 ते काय होते समजा आता मेली का आपली पण? खाली ते पण आणि- खाली काय होते की मादी वेली ना की ते पिल्लं खाली माती चाटते. हो हो ते बी चुकीचं आहे बरोबर. पण ते सर्वात महत्वाचं आणि तेच आहे. लहान पिल्लू असतं ना की आपण बघतोय आता इन्फेक्शन पण होते आणि खाली मेंढ्यांना दूध पण लवकर येत नाही. नाही आणि मेंढी त्याला चाटत पण नाही जास्त वेली की. खराब असल्यामुळे ती चाटत पण हा नाही ते काय होते त्याला स्मेल ते लघवीचा लागतो. लघवीचा लागते त्यामुळे ते हा. चाटत पण नाही, आणि त्यामुळं दूध उशिरा येते ती. हा आणि आमचं इथं काय आहे, मेंढीला दुसरं काहीच नाही, त्या पिल्लाला दुसरं काहीच नाही चाटायला. आणि मग ते 3-4 दिवसाचं 2 मेंढ्या अशा झाल्या, 2 पिल्लं झाली, हा. पण त्या मेंढीला दूधच नाही आलं दोन्ही मेंढ्यांना लवकर. समजा डॉक्टर बोलावला, समजा हे काय केलं, औषधं केली, पण ते दूध यायला गेलं 3ऱ्या दिवशी, तोपर्यंत ती पिल्लं वीक झाली. हम्म. वीक झाल्यानंतर प्यायला गेली तर ते पिणार. हा. वर्षात आपण ते मग ते लहान बाळांचं दूध आणलं, काय आणलं, नाही, सगळं केलं, काय नाही पण ते ते जगली नाही. नाही ते होत सक्सेस. सक्सेसच नाही झालं. मी बऱ्याच जणांना विचारलं, पण ते म्हणले की ते त्यांचा पहिला जो चिक असेल काय असेल ते पहिल्या ह्याच्यातच दूध पाहिजे. यायला गेलं 3ऱ्या दिवशी, तोपर्यंत पिल्लं जगत नाही. नाही आणि दोन्ही बरोबर 4 फिमेलच होत्या. हा? आमच्या घरचं मेली हा मेल एखाद्या मेल का नाही क्रॉस झाला ते आपण पिलू राखलं तेच पण ठेवून ना शेळ्यांचं किंवा दुसरं बदला पाहिजे ना. नाही ह्याच्या काय करतो, ह्या मेंढ्यांना चालतो मोठ्या मोठ, पिल्लांना चालत ह्याच्या पिल्लांना नाही चालत. तेच ब्लड एक हो हा रक्त लाईन एक नाही झाली पाहिजे. लाईन बरोबर पडत नाही ना पिल्ले व्यवस्थित. हम्म. म्हणजे क्वालिटी कमी होती. 2 वर्षाला मेल बदलच पाहिजे म्हणजे. हां तुम्ही जर चांगला म्हणजे प्रोडक्शन ठेवायचं असेल तर मग बाबा कोणाच्या ओळखीचा असेल अजून एखादा त्याच्याकडनं किंवा ह्याच्याकडनं. आता बघा ते 2 महिन्याचं ते मादीच्या मागं लागते 2 महिन्यातच. नाही ते क्वालिटी चांगली आहे. आणि असा जर म्हणजे मारणारा नर असेल किंवा त्रास देणारा त्याची पिल्लं कधी Aggressive पण पाहिजे ते. चांगली येतात. कधीच म्हणजे असं हे शांत बसणार नाही, काय नाही. राणा नाही वाळा त्याचे. पायाचं हे लागलेलं आहे पायाला त्याला. त्याचं हे झालंय. त्यांनी मंगळवाड्यात नेला होता, हा असं दिला होता. दिला होता माद्या क्रॉस करायला, हा. तेव्हा त्यांनी फटका मारलेला आहे त्याच्यावर. ते एकदम खराब झाला होता, तयार केला यांनी परत. हो ते म्हणजे मरणारच. जर 2-3 दिवस लेट होता ना तर मेलच असतं ते. पण मला जसं कळलं की आजारी की आहे. आजारी आहे, मला इथं जेवणच नाही, मी इथनं लगेच सकाळची गाडी घेऊन हा. मंगळवेढ्यालाच मी त्यांना सांगितलं आणून रस्त्यावर ठेवा. रस्त्यावर बघितलं तर काय ते म्हणजे चालण्याच्या लायकीतच नव्हता. उचलून गाडीत भरला, 90च्या स्पीडनं गाडी आणली असेल तिथनं. आणि येतानाच डॉक्टरला सांगितलं असं झालं आहे, अशी औषधं घेऊन या. तर ते डॉक्टर म्हणलं तर की मी त्याला इंजेक्शन नाही करणार. और म्हणलं ते काही करतच नाही, गप्पच आहे एकदम. मग दुसऱ्या दिवशी आम्ही 3-4 दिवस ट्रीटमेंट केलं आणि आता बघत्यात येऊन ना तेव्हा त्यात परत झालं ते. नाही पण ते आपण पडशील. नाही ओके नाही. लय अग्रेसिव्ह आणि सिंगल पिल्लातला आहे ह्यो. हा का? ह्यो सिंगल पिल्लाच आहे. हा तरी डबल आणि तरी पिल्ल डबल देते. हो फक्त नारी सुवर्ण आहे हा ते आणि त्याच्या आईकडे एकटाच झाला होता. लोक जे म्हणतात ते नाही पिल्लातलं असेल ते तर कसं आहे मला विकायचं आहे ना, हा बरोबर ते काय बी सांग. म्हणून मी तुम्हाला काय पण सांगेन 4 पिल्लातलं न्या. अरे पण 4 पिल्लातलं सांभाळायला ते 4थं पिल्लं लहानच असतं ना बाबांनो. बरोबर त्याचं काय करणार मग. आता ह्यो 1 पिल्लातला आहे. आम्ही जिवंत उदाहरण तुमच्या शेडवर. हो जिवंतच. की आपण काय म्हणतो की नाही 2 पिल्लाला नको 3 पिल्लातला घ्या, म्हणजे ब्लड लाईन हो. चांगली असेल, मग ती पिल्लं चांगली. म्हणजे असं काही नसतं नाही सामान्य असतं आपलं. सांभाळण्या तुम्ही ह्याला किती रगील बनवता ते काय पुपुला खाली जायची त्या. रगील जेवढा असेल हा तेवढं. काय माहिती का कुठलंही काही बी करताना शेळी पालन करा मेंढी पालन स्वतः काहीतरी अनुभव पाहिजे हो. अभ्यास पाहिजे थोडा नाही नाही अभ्यास पाहिजे. आणि कसं होतं का समजा इथे हे चुकलंय ते सुधारायची अक्कल पाहिजे. मार्गदर्शन पाहिजे म्हणून मी काय कोणाकडे तरी आता करतो विचारलं जास्त पाहिजे, लोकांच्या गेलं पाहिजे. शेडवरती जातो. बरोबर मी त्यांना काही विचारतच नाही. फक्त आपलं बघून आपलं काय चुकलंय त्यांचं काय बरोबर आहे बरोबर, एवढंच एवढं बघायचं. बघून यायचं. ना बरोबर आहे ना. कारण काय विचारलं तर सांगतील असं काय आहे गॅरंटी नाही. नाही. हा पण आपण गेलं ना की त्यांनी काय केलं ना आपलं काय चुकलं सांगितलं पाहिजे काय काय नाही सांगतो. नाही सांगितलं लोक सांगतात. मग पैसे द्या, फी घ्या, आता ट्रेनिंग घ्या. शेड आता आपण काय शेड बघायला ते 200 रुपये फी भरून आम्ही गेलो. अच्छा नाही आम्ही तसलं नाही. झालं नाही पाहिजे हा ना
आम्ही फक्त काय करतो इथं कोण जाहिरात करा येईल हा. व्हिडिओ बनवाय त्याचे हा. पैसे घेतो हां बरोबर आहे त्याच्या चॅनलला हे होणार आहे. आणि त्याच्यामुळं बाकीचं कोणी पण आलं तरी फ्रीमध्ये. ओके हा गॅप आहे ना भेटू भरपूर गॅप आहे मोठा आणि ह्यानं कसं होतं लाकूड जर भिजलं तुमचं तर थोडासा गॅप कमी होतो कमी होतो आणि चुकलं की मोठं होतं. बारीक केलं नक्की किती जाणार नाही. नाही जाणार. नाही जाणार बरं जाणार नाही, एवढं बी नाही असेल. हम्म. मापात येते आणि तुम्हाला खाली जोपर्यंत येतोपर्यंत अशी पिल्ला क्वालिटी येणार बघ नाही. ना हे खाली चिकट पण नाही असं नाही, असं नाही, वाटतं नाही. आपल्याला की चिकट आहे चिकट पण नाही खाली काही नाही काही नाही. तरी आम्ही वॉश नाही करत हां धुवत नाही काय नाही काय नाही. धुलं तर एकदम बेस्ट. हो हॅलो धुतलं तरी चांगलं आहे पण आम्ही नाही धुवत काय करायचं एवढा त्रास नाही काय नाही मग कशाला हां हा, आपल्याला वाटलं बाबा खराब दिसते तर हा. तरी एखाद्या मेढीला आपलं तुला बेव काय झाली किंवा तर नाही होत काय झालं समजा हे चाऱ्याचं गणित बिघडलं ना तरच. तरच आम्ही काय करतो किती काय गडबड असतो त्या चारा हा सेम फॉर्मॅट सेम फॉर्मॅट बदलायचंच नाही कच्चा सुक्का थोडा 70%. 70% आणि काय 30 होतं बोला जरा ओल्यामध्ये मक्काच असतो आमच्याकडे मक्का किंवा मेगास्वीट किंवा नाही तर मुरगास मेथी का पण नाही नाही तसलं येतच नाही. असं तर लय ओके ना हम्म. आपल्याकडे आहे ना सगळे अवेलेबल. हा मग काय गव्हाचा भुसा आपल्याला ज्वारी तिघच येतो चांगल्या बऱ्यापैकी मागच्या वर्षी मी लावली या वर्षी नाही लावलं. आपण गहूची बरं वाटतो नाही का हा त्याचा बसा लय करून कोण आहे ना घालत नाही का हां. नाही नाही ऐकलं हे आपल्या भागात उलट चांगलं पावसाचं हा ना. जिथं थंडी जास्त आहे ना त्यांना गरज आहे त्यांना लय गरज गव्हाचा भुस्यात गरमी लय हम्म. पण आता आपले विषय आहेत किंवा मेढ आहेत आपले मोकाय चालतात नाही हा गावात बसा खात नाही. नाही बरोबरच आहे ना ते तसं नाही करत आपण त्या टुडीमधनं त्याला हे करतो फाईन सोयाबीनचा परत बसा खात्यात हम्म. लोक आपण गावात तोंड लावत नाही. त्यामुळे मी जास्त ऐकलं नव्हतं कोणाचं हा गावात बसा चालतो म्हणून. यंदाच आम्ही ट्राय केलं कारण मागच्या वर्षी पाऊस पडला हा. सोयाबीनचं बुसकट नाही आणि मागच्या वर्षी पाऊस पडला उन्हाळ्यात काढता आलं नाही म्हणून या वर्षी एक पण शेतकरी नाही असा की त्यांनी सोयाबीन केले पण ते चालू केलं होतं फरक वाटतो का नाही का? हो नाही का? आता मी काय केलं आता काहीच नव्हतं खायला आता मी ज्वारी काय केली चाराच येईना मी एका सुटी 1 एकर पेरलं हा आणि ते बीज लागलं खराब ते एवढं 1 वीत भर झालं आणि ते वाढलंच नाही 2 महिने 2.5 महिने व्हायला गेले त्याच्यात आणि जर पाऊस आहे समजा नंतर पाऊस 4 आम्ही महिने ते रोटरलं असं नाही, मोकळं थोडं केलं. जरा भेटलं 30% तर मग चालू शकते काय तरी चालतंय ना सुक्या चाऱ्यावर अहो, उन्हाळ्याची मेंढर काय खाते ते तर ते आहे. हां ती जगते ते ना आपली जगणार नाही ते काय आपण त्यांचा अभ्यासच करणार ना बरोबर आहे. उन्हाळ्याचं त्यांच्या जनावरांना हिरवं काय आहे? काहीच नाही फिरिस्ती मेंढ्या बरोबर. नाही, फिरस्ती. फिरस्ती असते ना फिरतरी बांधले कुठतरी काहीतरी हो की पण किती असणार आहे थोड्या प्रमाणात ते. थोडस ना मग ह्याच्यात आपण समजायचंय ह्यांना काय आपण नाहीच दिलं आपण ह्याला गुळाचं पाणी करू बरोबर अजून काय करून देऊ फरक वाढतो. हो ते आहेच की 4 महिने 100% सुका चारा चालू शकतो. हो 100%. आता आम्ही तेच प्रोसेस मध्ये चाललोय आता सुक्या आम्ही काय चाऱ्याकडे. करतोय आता मेगा सूट गेलं फेल हा आता परत पेरलं हम्म. तोपर्यंत काय घालायचं आता ज्वारी होती घरची कणसाचं हम्म. तर ती कापून घातली महिनाभर आता ह्यांनी केली होती मका ह्यांच्याकडनं 2 सारे घेतली ते मका आणि गहू बुसकट मग ते दोन्ही कुट्टीत कोंबायचं टुडी नाही हम्म. मग खाणार कशी मग ती ह्याच्याबरोबर ते बुसकट पाडून दोन्ही मिक्स होते हा मग ते प्रॉपर खाते ना आता एवढं मला 15 दिवसात आता चांगली दिसायला लागली बरं कारण गव्हामध्ये गरमी असती हा. मक्याच्या फक्त कणसातच कंटेन येते कंटेनर बरोबर हा मग त्याच्यामुळे ते तसं होतं कारण गहू लय क्वालिटी आपल्या थंडीच्या भागात थंडीच्या भागात उन्हाळ्याच्या गहू आहे. आपले महाराष्ट्राचे ते हे पहिल्यापासून बियातले. मका म्हणजे कशी आता राजस्थानला बघा काय असतं तेच आहे पंजाब हरियाणा पंजाब वगैरे हरियाणा गहू बुसकट वारणं गहू चालतो हो मग ते ओलं करून. आणि त्यांच्याच गुरु आपण आणतो ना हो बरोबर आहे. का आपली तिकडे नेतोय का नाही ह्या वर्षी मला वाटतं फक्त यंदा चाऱ्याची मला तोटाडा कारण प्राणी जास्त झाले हम्म. 3-4 वर्ष झालं आपण करतोय सोयाबीन बुसकटावरच एक सगळं प्राणी 100%. टोटल सोयाबीन बस. हो. आणि कडबा मी कवा. यंदा मला नाही, आम्ही फक्त कडबा जास्त घरचा कडबा ठेवतो. काय 200-250 कडबा घरचा होईल तेवढाच हा. नाहीतर आपलं नुसतं डायरेक्ट सोयाबीन बुसकटच नाही ना पण ह्यात जर तुमची ह्या चार मिक्स चारा असेल ना तेवढी पॉवर जास्त आहे एवढं रिझल्ट एवढं रिझल्ट नाही ह्याच्यावर हा आपण तुरीचं कार घालतो हो मेथी घास मका आपल्याकडे चारा जास्त आहे यांच्यापेक्षा हो अजून रिझल्ट भेटणार ना आपल्याला हो. रिझल्ट अजून येणार नाही का? प्राणी शेड असा असेल तर अजून रिझल्ट जाणार तुमचं फक्त शेड वर घेतलं ना आता म्हणजे गीते साहेब आहेत ते बीडचं हम्म, ते इथं आले होते माझं आणि त्यांचं फोनवरच असं संभाषण हम्म, तुम्ही म्हणताय 8 दिवसात खाते माझं 2 महिने झालं तरी खायना हा, म्हटलं चारा घेऊन या इथं हम्म, तिथनं चारा बीडवरनं चारा आणला होता हा. इथं मी असं पावडर फॉर्म मध्ये केलं माझ्या प्राण्यांना घातलं हा, जाताना त्यांनी मशीन नेली हा. तिथं केलं त्याचा फरक पडला 1 महिन्यानंतर मग त्यांनी शेड बांधले आता हा वरती घेतले वर घेतले आज Elevated घेतलं. हा एलिव्हेटेड केलं आज पूर्ण होईल शेड
हा ना म्हणजे कसं होतंय माणसाला स्वतः फरक जाणवला की मग काय होतंय आता समजा बोलून युट्यूबवर आम्ही बघून तुमचे एवढे व्हिडिओ बनवून उपयोग नाही ना समोर बघितल्यावर प्राण्यांची जी क्वालिटी नाही ते तुमच्या मोबाईलमध्ये पण नाही दिसत नाही मोबाईलमध्ये नाही, पण म्हणून मी लोकांना काय सांगतो, तुम्ही इथं या करण्याच्या अगोदर एकदा काय रे बरोबर आता आम्ही व्हिडिओ आता किती बघितलेत आम्ही काय काहींचे पण आपण व्हिडिओ कधीपासून बघतो हा, आम्ही. बरोबर. ते- आम्ही व्हिडिओ करून बघितलं नाही का थोडक्यात हम्म. हा. करू नवीन काहीतरी करू हा. मेल चांगला आणू 40-50 रुपये नाही का आपलं बोकड पिल्लू तो शेळ्या चांगला आणून पण काय होतं असं असल्यावर नाही होत हम्म. एकदम नाही नाही प्रॉपर आणि त्रास कमी हम्म. रोज सकाळी झाडायचं नाही निघलं की ते पात्र्याने खरवडायचं हा पॅलेट आणले इकडं 10 तिकडं 10 पॅलेट ते पॅलेट काढायचे उचलायचे परत ते जे ते खाल्लं ठेवायचे खालचं झाडायचं रोज तोच प्रॉग्राम नाही घरचे पण व्हायचं आपण पण व्हायचं दिवसभर लोक आता फक्त काय या अशी लेडी साठली तरच झाडायचे नाही, ते आपोआप जाते. ती नाचायला लागलीत ना हा. की ते आपोआप जाते. आता गव्हाण यांचं काय म्हणताय, गव्हाण. चारा किती होता मगाशी संपणार ना संध्याकाळी 9 वाजेपर्यंत त्याच्यात काय राहणारच नाही. तुम्ही झाडूच मारायचा नाही तर. बरोबर टेन्शन म्हणजे जा आणि महत्वाचं काय आता रेट काय चाऱ्याचे हा मग आमच्याकडे 22 रुपये जाग्यावर इथं कडबा येतोय. आमच्याकडे पण तेच झाले आता पेंडी आता काढावा घेतला कुट्टी करून खायला घालेपर्यंत प्राण्यांचं कॉस्टिंग काढलं तर 45 रुपयाला भेंडी बसतीये हा मग त्याच्यापेक्षा जर असं बारीक केलं पण अरे एवढं विकतचा काय. चारा घालायचं म्हटल्यावर कॉस्टिंग बसणारच नाही ना हा म्हणून आम्ही जे काही केलं ना प्रयोग, कारण आम्ही हरभरा लय आणायचो हा पावसाळ्याचे, हा हरभऱ्याचे आम आणि ते काड्या रोज हे अर्धा ड्रम भरून टाकायला हा लागायचं. ते काड्या राहतात ना त्याच्या मग आम्ही काय केलं की त्या स्टोअर करायला चालू केलं आणि नंतर उन्हाळ्याचं त्याच्यात पावडर पावडर केली आणि नंतर मग तेव्हापासून ना ह्यांना पावडर फॉर्म मध्येच घालणे. तसं घालायचंच नाही नाही तसं घालायचंच नाही. हम्म. अशा पद्धतीनं मग केलं आणि मग तेव्हापासून मग ज्वारीचा कडबा म्हणा किंवा तुमचं सोयाबीन तूर बी ज्वारीचं पण काय होतं कडबा एवढं हे असतं पेर असतं हा. ते पेर पडलं ना ते पेर व्हायलाच जातं नाही खात. खातच नाही आमचं किती आता- बारीक कुट्टी करा 5 mm ची कुट्टी केली नंतर पेर राहते नाही पण हे पावडर मध्ये असेल ना तर तुमचं काहीच राहत नाही. तरच कॉस्टिंग परवडणार आहे आपल्याला नाही तर परवडणारच नाही बंदिस्त मध्ये तुम्ही कितीही करा मग. चारा नियोजन पाहिजे महत्वाचं चारा आणि सगळा चारा खाल्ल्यावर तशी पिल्लं होणार ना मग तशी पिल्लं झाल्यावर काय दर पैसे द्यायला कोण नाही म्हणतं. हो आणि त्याच्या वजनाशिवाय पैसा येणारच नाही. बाकी तुमच्या ब्रीडला कोण खाते ब्रीडला कोण विचारते तुमच्या ब्रीड काय क्वालिटी महत्वाची आहे. वजन महत्वाचं. वजन महत्वाचं आहे या. ना पाय ना त्याला हे जमणार नाही तरी पण तू लय रगेल. ते एवढी ताकद आहे म्हणून तर तो टिकला आता किती बस 40 बसत ना? हो 40 मादे आणि त्यांची पिल्लं. 15 पाहिजे एवढ्याचे तर म्हणलं तर हे शेड 50 दराचे नवीन हा किती खर्च तो 2.5 लाख रुपये खालपासून वरपर्यंत टोटल टोटल अडीच सगळं 2.5 टाकून हे डबल 2.5 ते 2.5 पकडा. आता किती वाढलं असेल ते. त्यावेळी 40 लाख हो आत्ता 2.5 आता 2.5 लाख ते दानवली तेव्हा 1.25 लाखात झालं. दानवलींचं किती खर्च झालं त्यांनी 3 लाख रुपये कारण त्यांनी त्यांनी- स्क्युअर नाही वापरलं, हा अँगल वापरले सर्व अँगल मध्ये केलं. आता आम्ही हे जे वर स्क्युअर वापरले ना त्यांनी काय झालं? त्यांनी काय नाही Angle. अँगल मध्ये केलं म्हणजे मजबूत. मजबूत केलं की हा. बाबा उद्या हे लागतं पावसाची काय हा आणि पावसाचं वाऱ्याचं गंजतं लवकर ना नाही हे स्क्वेअरनं काय होतं ह्याच्यात आतमध्ये जे हवा गंज गेली. लागतो हा त्याला कलर करता येत कलर नाही. करता येत नाही मग मी त्यांना सांगितलं म्हणलं असं 2 ऑप्शन येतं, तुम्हाला जर आतनं स्क्वेअर कलर करायचं तर येणार नाही, ते आतनं गंजत राहील अँगल केलं तर बजेट वाढतं पण व्यवस्थित पण क्वालिटी किती वाढणार 5-25-50 रुपये वाढतील हो पण ते 25 ते 40 हजार रुपये फरक पडेल. 50 धरले आपण पण ते कॉस्टी म्हणजे मजबूतच मजबूत मजबूत. नाही, व्यवस्थित काय असं असेल तरच आहे थोडक्यात आता तुम्हाला दिसतंय समोरच आहे, मी काय अहो, समोर नाही सांगणार. मी ते तुमचे हे गेट उघडलं ना की ते बोलायचंच काम नाही काय दरवाजा उघडल्यावर ते प्राणी बघून आता आपले आमच्याकडून प्राणी आहेत पण आमचे प्राणी आहेत कसला फरक लय आहे फरक जमीन आहे. आसमान फरक किती जरी आपण ह्यापेक्षा बाहेर नेले ह्यापेक्षा बाहेर नेले नेलं ना तरी ते टिकणार नाहीत नाही असं नसेल वातावरण किंवा नाही नाही खाली नाही होणार, तुम्ही किती करा जरी. मी पण तुम्हाला सांगू का आता माझ्याकडे यायचे ना मी दानवल्याने शेड बांधलं ना हा मी म्हणलं काय या माणसाला येड लागले या दानवलेला प्राणी नाही काय नाही आणि बांधून करणार काय हा हे शेडचं बी आणि हे खाली प्राणी सांभाळायला पहिले प्राणी नाही का काय काय युट्यूबवर काय पहिलं प्राणी घ्या प्राणी वाढवा आणि शेडवर खर्च करू नका. शेडवर खर्च करू नका आपण तुमचं प्राणी जगलं तर पाहिजे ते वातावरण सुधारलं पाहिजे मी त्यांच्या तुम्ही तिथे केलं का ना ते मी पहिल्यांदा जेव्हा गेलो होतो ना भोरला तेव्हा माझ्याकडच्या 2 मादे आहेत त्यांच्याकडे ओरिजिनल नारीच्या. हो पाहिले तर मी त्यांना म्हटलं की हिच्या पोटात 3 पिल्लं आहेत आणि एकीच्या पोटात 2 आहेत. दोन आहेत तर ते म्हणलं तर असं कसं काय हा. म्हणलं ती भले लहान वयात लागले हम्म. पण तिच्या पोटात 3 तीन पिल्लं पिल्लं आहेत. आहेत
आणि ते 100% तसंच झालं. अनुभव बोलतो मी. हो लहान भाऊ काही म्हणजे- प्राण्यांच्यात असलं की बरं खाद्य टाकलं आपल्याला काय लोटायला न्यायला वैतागलो माणूस ते चार तुम्ही लागलं, ते लोटापर्यंत प्राण्यांकडे आम्ही लक्ष काय नाही ना. करतो की आम्ही इथं बसतो बघणार ह्याच्याकडे, एक प्राणी कसं काय आणि काय. ही लहान पिल्लं येतं ना ती अशी उड्या मारत आमच्या शेजारी येतात हा. किंवा आमच्या डोक्यावर उड्या मारतात. व्यवस्थित वाटतं एवढं. मग आम्ही जर एखादा गप असेल किंवा शांत बसला असेल मग का शांत आहे ह्याचा अभ्यास करतो. आम्हाला झाडू मारायचा नाही, लोटायचं नाही, काय नाही, त्याच्यामुळे ते तसं नियोजन करतो. आणि हे जरी एक दिवस जरी हो शांत असला ना हा. तरी आम्हाला लगेच कळतं काय झालं. काय झालं काय झालंय हो ते बघा आता ते 2 महिन्याचं तसं टकरा मारते. 4 महिन्याच्याला टक्कर देते आहे ना अवलादच नराची आहे ना. बघ ना ती आहे मग आम्ही लोकांना सांगतो असल्यातलं नर पाहिजे तर तुम्हाला. ते सगळ्या माद्यांना मारणार, त्या सगळ्या विरुद्ध आणि तो एकटा विरुद्ध. हा ना बघा ना ते. तरी ऐका ना 2 महिन्याचं आहे तरी पण त्याला 4 महिन्याच्या बरोबर हो मग काय. म्हणून आम्ही बनवतानाच त्यांना जातं फरक आहे मग. वातावरणाचा फरक आहे वातावरणाचा, कारण तुमचं खालचं वातावरण आमचं वरच्या वातावरणामध्ये फरक आहे. फ्रेश. आपण कसं म्हणतो बाबा गावाकडे जाऊ हे फ्रेश. ना स्किन मध्येच कळते त्यांच्या त्या केसावरनच कळते की फ्रेशनेस पाना किती कलर टवटवी प्राणी फ्रेश दिसतात ना. आणि आपण कसं शहरात कंटाळतो गर्दीतनं गावाकडे जाऊ. गावाकडे जाऊ. रिलॅक्स होते. हे मग रिलॅक्स तसं हे रिलॅक्स आहे. ह्याला वासाचा त्रास नाही, काहीच विषय नाही. खाली तू वर आलोय, किती वेळ उभं राहिलो पण वाटतंय कसं कुठं काय. किंवा गोचडी चावते किंवा पिस्सू चावते. काय खाजवायचं नाही काय नाही एकदम प्राणी एकदम घरात पेक्षा बरं वाटतं इथं. हा. हा खरंच. काय का वास आहे काय म्हणत होतो. घरातल्या पेक्षा बरं वाटते आणि मग ते जे नर जे करतात ना हे तसलं नर मग जास्त कामाचं जे म्हणजे धडका मारणे वगैरे तसलं. शो आम्ही जिथं बघितला होता ना शो तिथं धडका मारत होतं. हा म्हणलं ह्योच दे तर ह्योच ते दे. त्याने सांगितलं सिंगल पिल्ल्याला असू द्या. हा आणि ते आणलं ना आमच्याकडे 3 पिल्लांचं रेकॉर्ड काढलं. रेकॉर्ड काढले त्याने माझ्याच तिथं 3 नाही तर तासगावमध्ये दिला होता इथं गोरपडे साहेबांना. हा. त्यांच्याकडे पण मादींना 3 पिल्लं यायची. लोक म्हणतात 3 पिल्लातलं आणि 4 पिल्लातलं पाहिजे. कशाला एका पिल्लातलं पण असं करते. हा ना म्हणजे मेंढ्यांचा मेंढ्या काही बोलले. मेलला स्ट्रक्चर बघ ना काय प्रॉपर स्ट्रक्चर पाणी असतं म्हणा. आणि त्याला काय म्हणजे कायम मादेत नाही ठेवायचं नाही सगळ्यात महत्वाचं. हे आपल्याला कोण सांगत नाही पण आपण शिकलं पाहिजे. बरोबर आहे. आता आणि असं कसं होतं तुम्ही सांगताय असं कळालं तर कळणार ना. विजिट दिली हो. कुठे गेलं तर कळणार आपल्याला. हो आपल्या घरी काय कळणार आहे. मग तसं होतं आपल्या घरी नाही कळलं पण तो काय करतो जी लहान मादे येतात त्यांना लवकर क्रॉस करतं. ते चुकीचं आहे. हा ते चुकीचं होतं ते ना. चुकीचं होतं आपल्या पण ना. पहिलं काय काय झालं ना ते क्रॉस होतच होतं. 6-6 महिन्यात आपल्या पण क्रॉस झाल्या ना माझ्या. मग ते वाढतच नाही परत. व्यावसायिकच ना आता दुसरं काय नाही 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 काय नाही. त्यांच्याशिवाय. हे आपल्याला लई भारी. शेती करत नाही तुम्ही, भात लावत नाही. माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, पाणी आहे, सगळं आहे, पण भात सुद्धा लावत नाही. आपले व्यवस्था चालते. बस हे उन्हाळ्याचा चारा करणे, गहू लावतो. कारण या प्राण्यांना आहे ना काय होतं माहितीये का आता हे 26 किती प्राणी आहेत? समजा 25-30 25 प्राणी प्राण्यांच्या चालू शकतं काय 25 मदर असल्यात ना. ह्या आमच्याकडे मोठी मेंढी आहे त्यातली. हा. तुम्हाला शेती नाही केली तरी हे चालणार आहे. म्हणजे हो, काय बी करू शकतो. हो काही करू 30 शकतो. मेंढ्या असल्या ना असल्या 25-30 लय झाल्या. लय झाले ते उरकणार नाही काम. हो काम म्हणजे आहे ना ते आणि अशी जर पिल्लं व्हायला लागली तर 3 आणि 4 महिन्यात काय तुम्हाला कटिंगलाच द्या 3 ना. महिने तुम्हाला नंतर चाऱ्याचं टेन्शन नाही ना लगेच देऊन टाकायचे ठेवायचे काय. आता आपल्याला काय सारखं 4 वर्ष व्हायला घालायचे नाहीत. हा ना आता ह्याच्यामुळे आपल्याला लवकर आता मी स्वतः आयत्या करतो. हो मी आयत्या करतोय आता. माझं सेकंड इयर नाही का सेकंड इयरला हा. मी काय पेपर पी एम आय फायनल करू ना मी कामाला जाणार. सुरुवातीला मला किती पगारायचं किती असतं अनुभव तरी किंवा मी फसला झालो पास तरी सुद्धा कंपनी म्हणणार की तुम्ही एक्सपिरियन्स लेटर आणा. 1 वर्ष अप्रेंटिसशिप करा हो. 12,000 रुपयात करा. 1 वर्षात किती दाम जाईल थोडक्यात. कशी 50 करेल का नाही एक? आरामशीर आरामशीर. मी माझे तब्रोत पण ते आता काय होतंय आम्ही फिरतोय किंवा आपल्या आवडी म्हणून आपल्याला कळते. हम्म. पण आपल्या आधी आपले पालक आहेत किंवा काय त्याच्या डोक्याची गोष्ट बसत नाही नाही ते काय झालं फिरस्तीला त्रास होतो आणि खाली त्रास होतोय ना म्हणून त्यांचं पण बरोबर आहे. त्यांचंही चुकीचं नाही त्यांनी बघितलंय ते की त्यांनी खाली केलंय आणि रानात फिरवू नये. बरोबर. पण आता असं जर असेल सकाळी 10 मिनिटं संध्याकाळी 10 मिनिटं आता तर का नाही करणार. कालच आता तू किती वाजता सकाळी जेवतो. मी सकाळी 9ला जेवण करतो संध्याकाळी 6-7ला जेवलो. दिवसभर जेवण नाही पाणी नाही पाण्याची बाटली पण कुठे शेळ्यांच्या मागे फिरवा. मग तसं मग वडिलांना काय वाटतं ह्याला मी केलंय, केलं फिरलं माझं पण नावाने, पोरग तसं पोराला खाली करणार. फिरायचं. त्यांनी त्यांची पाहिजेल चुकी ना. नाही. त्यांनी मी हे बघितलं तर शे बघितल्यावर माणूस लगेच कन्वर्ट होतो. तर बरोबर आहे. विचार आता- बदलणार त्यांची. उरुळीकांचे जे ग्रामसेवक आले होते त्यांचं सांगलीच्या तिथं 90 प्राणी आहेत. हा
ते खास बघायसाठी हे शेड आलं होतं. उरुळी कांचनचं ग्रामसेवक आहेत ते, आणि त्यांचा मुलगा करतोय गावाला. तर ते हे एवढं त्यांना आवडलं की त्यांनी वडिलांना त्यांच्या दाखवलं ते गावाला ते ग्रामसेवक स्वतः. त्यांच्या मुलाला ते करायला लावतात. नाही, मुलाला आवड आहे. मुलाला मुलानं काय केलं, शेती करत होता गावाला गेला तर शेती चांगली आवडली. मग शेती करता करता मग शेतीला खत म्हणून ते मेंढी पालन केलं. बरोबर. तर त्याला चांगलं कन्सेप्ट म्हणून ते इकडे आले होते बघायला. काय कसं हा, आहे ना, आणि सगळं बंद पडू शकतं. कंपनी बंद पडेल, सगळं बंद पडेल, हे नाही. हे नाही ना. आणि हे बंद पडू शकत आणि तुमच्या कंपनी समजा 5 वर्षाने तुम्हाला पैसे वाढणार असतील, पण हे 5 वर्षात डबलच होणार आहे. हा महिन्याला पैसे वाढतात. नाही, म्हणजे ह्याचा गुणाकाराच्या पटीनं वाढेल ना. अहो आता माझ्याकडे पहिल्या किती होत्या, 6 मेंढ्या होत्या. हा त्यातल्या 6 मेंढ्या वेल्या. आता मला 50 व्हायला 4 वर्ष गेली. हा, पण आता काय झालंय, आता एकदम वेले की आता माझ्या लागड होतील एकदम 32 मेंढ्या. मग आता 32 वेल्या झाली ना 50 पिल्ले एका एका झटक्यात. झटक्यात 50 किलो कमीत होणार कमी आहे. पकडू आपण. कमीत कमी झाले तरी 50 किलो होणार आहेत. त्याच 32 तास हे वातावरण. हा. त्या 32 हे वातावरण असल्यावर काय मग बोलायचं काय नाही. तुम्हाला आता उत्पन्न नाही, हे डबल टिबल ते हो, आरामशीर आता या वर्षी 8 पिल्लं मिली. 8 पिल्लं म्हणजे आपण लॉस किती झालो, बघा 80,000 80,000 लॉस झालं. 32. मग आता एका वर्षात 8 दुने 16 म्हणजे 1,60,000 गेले. मग शेड झालं की आपलं. मग तेच की. एक वर्ष उत्पन्न 2 शेअरचा खर्च ओके. हा. अहो मिळून तिथंच येतं. तुम्ही जरी लाकडाचं केलं किंवा कोब्याचं केलं हा. तरी तिथंच गणित होतं. 40-50 हजाराचा फरक येतो. पण लोकांचं कसं होतं, आयला एवढं काय गरज असते गरज आहे का? का? अरे पण बाबांनो, तुम्ही पिल्लं बघा, त्या खालच्या पिल्लांनी बघा, खुराकाचा खर्च किती कमी होतोय ते बघा, आणि नंतर मग तुम्ही ठरवा की बांधायचं की नाही. आणि काय होतं ह्याच्यामुळं, ह्या शेडमुळे आहे ना, खुराक कमी लागतोय, चारा कमी चारा लागतोय. कमी चारा वाया जात नाही, वेस्टेज काहीच नाही ना. वेस्टेज वेस्टेज जात काय नाही. वेस्टेज. बघ ना, आता खाली आपण बघतोय ते लिंडीत आपल्या ह्याच्यापेक्षा लिंडीच्या बरोबरीने आमचं हे जाते, वेस्टेज जाते. नाही नाही. आता आता लिंडीत खाली काहीच नाही. गावानी बघा ना, आमची संपले ना संध्याकाळच आहे. बरोबर. कशाला झाडू मारत बसायचं? कशाला झाडू मारायचं, काय करायचं ते? मग तुम्ही झाडू मारताना त्या वेळात आम्ही इथं बसतो. निरीक्षण हा. पाहिजे. बाबा पिल्लं काय करते ते, मग ते खाते का नाही नीट, किंवा आपल्याला डोसलते का नाही, किंवा आपल्या शेजारी येते का नाही, हे आम्ही बारीक बघतो. आणि त्याच्यातच आम्हाला कळतं की काय होतंय आणि काय नाही. ही असल्या मेंढ्या जर माझ्या जर झाल्या ना, अहो ही काय नाही नाही, कुठंच हे नाहीये. म्हणूनच हे ठेवलेलं येतं नाही, ह्यावेळी. नाही, गरजच आहे की आपल्याकडे पण पाहिजे ना, सगळं देऊन काय करायचं. नाही नाही, सगळं नाही, पण काय झालं की आपल्याला आता थोडं समजलंय ना, तर आपण एक पायरी पुढे गेलं पाहिजे ना. आता माझा अंड्याचा धंदा, हा. अंडी सप्लाय, कमर्शियल गॅस सप्लाय. आता 1 महिना झाला गॅसचा धंदा बंद आहे. हम्म. आता मी तुम्हाला खोटं सांगत नाही, एवढ्या 32-47 प्राणी मी आला त्या दिवशी फोन केला, म्हणलं 10 मेंढ्या आपल्या देऊन टाकू. आता म्हणलं लय लोड होतोय चाऱ्याचं व्हायना, आणि तेवढं आता हे बंद झालं गॅसचं. आता गॅसचं बंद झालं, एक धंदा बंद झाला. परत विचार केला, आता ह्या जरी विकल्या तर आपल्याला इन्कम परत कमी होईल. मग ते विकायचं आहे. मी याला फोन केला त्या दिवशी, म्हणलं कसं काय करायचं, मला देऊ नका, आता थांब जरा थोड्या काय दिवस. होतं, आपले सेट झालेले मेंढ्या विकायच्या. नाही नाही. सेट झालेले मेंढे विकायचं म्हटलं नाही तर 10 मेंढ्या मी ना म्हणलो तर 10 मेंढ्या देऊन टाकायच्या यातल्या, कारण लोड होतोय ना. हा. चाऱ्याचं पण नियोजन होय ना. मी काय स्वीट फेल गेलं, हे गेलं. मागच्या वर्षी पावसाने त्रास दिला, बुसकडं गोळा नाही झाली, विकत चालून काय परवडत नाही, हम्म. म्हणून मग ते केलं. पण हा म्हटला नको आणि देऊ, आपले मेगा सेट स्वीट झाले. जर लावायचं असेल ना आपल्या भागात, म्हणजे माझा अभ्यास सांगतो हम्म. की तुम्ही दिपोळीत लावायचं, पण हे लेंड्या ज्या आहेत त्यांची पावडर पाण्यावर सोडा, हम्म. 1 नंबर येते. हा ना. प्रत्येक पाण्यात कारण ह्याला काय होतंय, नत्र जास्त आहे, हा, आणि ते नत्राचीच गरज आपल्याला थंडीत लई थंडीत लागते. लागते. आणि जर तुम्ही रासायनिक खताव केलं ना की फेल जाते. प्रत्येक हा का? पाण्यात न करायचं का एकदाच पाट पाण्याबरोबर जा द्यायचं येतं द्या ना तुम्ही. प्रत्येक वेळेस. ऊसासारखं भॅन नाही झालं तर विचारा. आणि ह्या दिवसात पेरलं तर येत नाही का? येतंय ना. येते. हो, पण आपल्याला तवापासून जर पेरलं पेरलं तर तर 2-3 कापण्या 2-3 निघतील. कापण्या येतात. आणि हे मी केलं होतं कसं, मक्याला केलं होतं आणि मेगा स्वीटला. त्याच्यानुसार मला अंदाज कळला की ह्याचा नत्राचं प्रमाण लय असल्यामुळे थंडीचा परिणाम त्याच्यावर होत नाही. होतच नाही, त्यामुळे पटपट पटपट वाढते. हो. हीट आहे त्याला. हीट लय. आपण आम्ही करता का नाही पेरलं? हो, नेपेर नाही करत. नेपेर नाही करत. हे आपलं मेगा स्वीट आणि मका. येतं वातावरण काय अडचण नाही, काय problem नाही. नंतर करतात जानेवारी नंतर. जानेवारीच्या पिरियड मध्ये करतो, पण आता ह्यावेळी ना ह्याची पावडर करून स्टोर करणार आहे सर्विस. हम्म. तो गरज पाहिजे ना. हा, पावडर स्टोर करणार आणि दिपोळीतच मेगा स्वीट लावणार आहे. हा, दिवाळीतच मेगाशूट. माझा पण हा. तोच प्लॅन आहे की 1 एकरला मेगाशूट लावायचं दिवाळी. आणि त्याला सरीमध्ये लावणार आहे, वाफ्यात नाही. वाफ्यात नाही. सरीमध्ये 2 मध्ये सऱ्या टोकायचं. सोडणार आणि 1 टोकायचं. सरी टोकणार, आणि त्या पाट पाण्याबरोबर ते पावडर पावडर सोडणार. सोडणार. आणि आपण ह्याच्याबरोबर मुरगा दिला मक्काचा तर ते बी 1 नंबर ना. मक्काचा देण्यापेक्षा मेगा स्वीटचाच मुरगास करून मेगा स्वीटचा सुका चारा. 1 एकरला जर ते वर्ष 30-40 गुंठ्याला जर केलं मेगाशूट, पहिल्या कापण्या दुसऱ्या 3 कापण्यांचा मेगाशूट एवढे स्टोर करून ठेवला. मदरला घ्या एवढे हा. 1 टन बॅग असेल मुरगाचा. रोजचा समजा नाही, हे 50 किलो पाहिजे. रोजचा 50. 50 किलो.
सकाळचा 50 संध्याकाळचा 50 100 किलो रोज. एक टन 10 दिवस. मग त्याच्यापेक्षा ड्राय मॅटर सुका चारा लई वाढवायचा. सुका चारा आपण 50% ना मुरगाच 50% मेगा स्वीट जेवढं तुम्ही घालाल सुक्यात घाला किंवा वल्यात घाला वल्ल्यात घाल. त्याचा रिझल्ट क्वालिटी येतं. पण सुका होईपर्यंत वेळ जातो ना, कारण 3 कापण्या होते दिवाळीत केल्या हा. आतापर्यंत मेगा स्वीटच्या. मग त्याच्यापेक्षा मेगा स्वीटचा जेवढा होईल तेवढा मुरगास करा. जो मका करणार आहे ना ते कंस सकट वाळू द्या डायरेक्ट डायरेक्टच, आणि त्याचं त्या मशनीत पावडर करून ठेवा. मशीन पावडर पाहिजे कुठलीपेक्षा. हो कुट्टी नाही, मशीन बघू ना. कुट्टीचा नाही. चला मशीन बघू. बरोबर. हे घे.